नमस्कार. सरकारी ऑफिसमध्ये गेलात आणि तुमची फाईलच गायब झालीये, असं कधी झालंय का? जर हो, तर मग आज आपण एका अशा न्यायालयीन निर्णयाबद्दल बोलणार आहोत, जो अक्षरशः प्रत्येक नागरिकाच्या हातात एक खूप मोठं शस्त्र देतो. कल्पना करा तुम्ही माहितीच्या अधिकारात अर्ज करता आणि समोरून उत्तर काय येतं? अहो फाईल सापडत नाहीये. बास तिथेच सगळं थांबतं. आपल्यापैकी अनेकांसाठी हा अनुभव खूप निराशाजनक असतो नाही का? पण थांबा, गोष्ट खरंच इथे संपते का? चला तर मग पाहूया ही संपूर्ण गोष्ट 5 सोप्या टप्प्यांमध्ये. एका सामान्य नागरिकापासून ते थेट FIR दाखल करण्याच्या अधिकारापर्यंतचा हा प्रवास कसा होता ते आपण समजून घेऊया. तर ही गोष्ट सुरू होते 2008 साली आणि या कथेचे नायक आहेत विवेक कुलकर्णी, आपल्यासारखेच एक सामान्य पण अतिशय जागरूक नागरिक. तर झालं असं की 5 सप्टेंबर 2008ला श्री विवेक कुलकर्णी यांनी RTI म्हणजे माहितीच्या अधिकाराखाली एक अर्ज केला. त्यांना काय हवं होतं? तर सांगलीतल्या जमिनीशी संबंधित एका जुन्या म्हणजे 1996च्या एका सरकारी ठरावाची माहिती. आणि मग त्यांना जे सरकारी उत्तर मिळालं ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटणार नाही, कारण हे उत्तर आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी ऐकलेलं असतं. नगरविकास विभागाने काय सांगितलं? एकदम सरळ उत्तर. फाईल नंबर ULC/10882123/ULC2 रेकॉर्डवर उपलब्ध नाही. आता खरं तर 99% लोकांसाठी इथेच विषय संपला असता, पण विवेक कुलकर्णी यांच्यासाठी नाही. कारण त्यांच्यासाठी हे उत्तर म्हणजे शेवट नव्हता, तर इथूनच एका मोठ्या आणि खूप महत्त्वाच्या कायदेशीर लढाईची सुरुवात झाली. आणि त्यांची चिकाटी बघा. सप्टेंबर 2008 मध्ये अर्ज केला, नोव्हेंबरमध्ये पहिलं अपील, मग जून 2009 मध्ये राज्य माहिती आयोगाकडे दुसरं अपील, ऑगस्ट 2011 मध्ये आयोगाने एक कडक आदेश दिला, एकतर फाईल शोधा नाहीतर गुन्हा दाखल करा. पण तरीही काहीच झालं नाही. आणि मग अखेर 2012 मध्ये कुलकर्णी यांनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली. म्हणजे बघा किती मोठा प्रवास होता हा. आता यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. राज्य माहिती आयोगाने स्पष्ट सांगितलं होतं की फौजदारी तक्रार म्हणजे क्रिमिनल कंप्लेंट दाखल करा. पण तरीही अधिकाऱ्यांनी काय केलं? फक्त कारणं दिली, टाळाटाळ केली, पण कारवाई शून्य. आणि मग येतो या कथेचा क्लायमॅक्स. वर्ष होतं 2015 आणि मुंबई हायकोर्टाने एक असा ऐतिहासिक निकाल दिला ज्याने सगळं काही बदलून टाकलं. कोर्टाने अगदी थेट आणि स्पष्ट शब्दात सांगितलं. कोर्ट म्हणालं, हे प्रकरण म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे की कसं सरकारी अधिकारी आपल्याच सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा मूळ हेतूच पायदळी तुडवतात. एवढंच नाही तर कोर्टाने अधिकाऱ्यांच्या या वृत्तीला निंदनीय म्हटलं. कोर्टाने बजावलं की माहिती आयोगाच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याची ही पद्धत अजिबात खपवून घेतली जाऊ शकत नाही. आणि मग कोर्टाने एका खूप महत्त्वाच्या कायद्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं. तो कायदा आहे महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005. हा कायदा काय सांगतो की सरकारी फाईल्स या काही साध्या कागदपत्रांच्या फाईल्स नाहीयेत, तर त्या पब्लिक रेकॉर्ड्स आहेत. आणि त्यांना जाणून बुजून नष्ट करणं किंवा गहाळ करणं हा एक गंभीर गुन्हा आहे, ज्यासाठी चक्क 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. आणि मग आला तो निर्णायक आदेश. हायकोर्टाने स्पष्ट केलं की जेव्हा एखादी फाईल गायब होते तेव्हा फौजदारी गुन्हा दाखल करणं ही काही अधिकाऱ्यांची मर्जी नाही, तर ते त्यांच्यासाठी बंधनकारक आहे, मॅन्डेटरी आहे. तुम्ही स्वतः चौकशी करत बसू नका, हे काम पोलिसांचं आहे, त्यांना करू द्या. तर मग या इतक्या मोठ्या लढाईचा, या ऐतिहासिक निकालाचा आज आपल्यासाठी म्हणजे सामान्य नागरिकांसाठी काय अर्थ आहे? ह्याचा अर्थ खूप मोठा आहे. कारण ह्या निर्णयामुळे आपल्या सगळ्यांच्या हातात एक प्रचंड मोठं आणि प्रभावी शस्त्र आलं आहे. हे असं समजा, या निकालाच्या आधी फाईल गहाळ झाली हे उत्तर म्हणजे आपल्यासाठी एक बंद दरवाजा होता. विषय तिथेच संपायचा. पण या निकालाच्या नंतर फाईल गहाळ झाली हे उत्तर म्हणजे एका गुन्ह्याचा पुरावा आहे. आणि आता जबाबदारी आपल्यावर नाही, तर त्या सरकारी विभागावर आहे की त्यांनीच पुढे होऊन FIR दाखल केली पाहिजे. म्हणजे आता आपल्यासाठी मार्ग अगदीच सोपा झाला आहे. तुम्ही माहिती मागितली आणि उत्तर आलं फाईल मिळत नाहीये, तर समजून या की हा सार्वजनिक अभिलेख कायद्याचा भंग आहे. आणि मग तुम्ही थेट कुलकर्णी खटल्याचा संदर्भ देऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर FIR दाखल करण्याची मागणी करू शकता. म्हणजे आता फाईल गायब हे उत्तर निराश करणारं नाही, तर तुम्हाला अधिकार देणारं ठरतं. चला तर मग यातून आपण काय शिकलो?
4 महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. 1. फाईल गाळ होणं ही साधी चूक नाही, तो एक संभाव्य गुन्हा आहे. 2. अधिकारी स्वतःच चौकशी करून स्वतःला क्लीन चिट देऊ शकत नाहीत. 3. त्यांच्यावर FIR दाखल करून पोलिसांना तपास करू देणं बंधनकारक आहे. आणि 4. यामुळे आता आपल्याला प्रत्येक वेळी कोर्टात जाण्याची गरज नाही, आपण थेट कारवाईची मागणी करू शकतो. थोडक्यात सांगायचं तर ह्या संपूर्ण प्रकरणाचा एकच संदेश आहे आणि तो खूप सोपा आणि शक्तिशाली आहे. फाईल गहाळ झालीये, मात्र फक्त तक्रार करून थांबू नका. थेट FIR दाखल करा. हा विवेक कुलकर्णी खटल्याचा निकाल आपल्या सर्वांना नेमकी हीच ताकद देतो. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.